हॅलो हाय नमस्ते, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आज आपण बघूया शेंगदाणे आणि गुळाचे लाडू। लाडू म्हटलं की कुणाला आवडत नाहीत हो ना। मला तर खूप आवडतात। नुसते शेंगदाणे आणि गुळ खायचं म्हटलं का नकोसं वाटतं। त्यामुळे एक लाडू घ्यायचा, पटकन तोंडात टाकायचा, झालं। तर तेच आपण असे तोंडात टाकताच विरघळणारे असे छान मऊसूद लाडू बनवणार आहोत। तर त्यासाठी काय करायचं, मी 1.5 वाटी शेंगदाणे कढईमध्ये थोडेसे साल निघेपर्यंतच भाजून घेतले आहेत, जास्त पण करपवू नका। मग ते थंड व्हायला ठेवायचे आणि तोपर्यंत आपण इथे गूळ चिरून घेऊया। मग शेंगदाण्याचे लाडू बनवण्यासाठी 1.5 वाटी शेंगदाणे आणि 1 वाटी गूळ घ्यायचा आहे, तो वितळवून घ्यायचा। नंतर त्यात टाकूया शेंगदाण्याचा तयार केलेला कूट। हे मिश्रण सगळं असं छान एकजीव करून घ्यायचं। मिश्रण छान एकजीव झाल्याच्या नंतर ताटामध्ये काढून घ्यायचे आणि हाताला थोडासा तेलाचा किंवा थोडासा किंचित पाण्याचा हात लावून हे लाडू गरम आहे तोपर्यंतच वळून घ्यायचे आहेत। तर तुम्ही इथे बघू शकता आपलं मिश्रण खूप गरम आहे आणि म्हणजे मला असं काही वाटलं नाही लाडू बनवताना, जास्त भाजत पण नव्हतं आणि काही नाही। पण हां, संक्रांतीला आपण जे तिळगुळाचे लाडू बनवतो ना, ते खूप भाजतात, नको नको होतं ते लाडू बांधायला। तुम्हाला पण असंच होतं का? मला कमेंटमध्ये नक्की सांगा। मग आता इथे आपले लाडू थोडेसे तयार झाले आहेत, तर या पद्धतीने आपण लाडू बांधून घेऊया। तिळगुळाची रेसिपी पाहिजे असेल तर मला नक्की सांगा, ती पण बनवण्याचा नक्की प्रयत्न करेल मी। तर रोज एक असा एक लाडू खायचा आणि शरीरातली रक्ताची कमी दूर करायची। लहान मुलांना जास्त देऊ नका, कारण शेंगदाणे आणि गूळ हा गरम असतो। खरं तर हे लाडू थंडीमध्ये खाल्ले तर जास्त फायदेशीर ठरतील, कारण गरमीचे पदार्थ आहेत ना दोन्ही पण, त्यामुळे। तर रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। बघा आपले लाडू इथे तयार झाले आहेत। 1 ते 1.5 वाटीमध्ये इथे 15 ते